अनुभव क्रमांक 1। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आदर्श म्हात्रे यांनी पाठवला आहे। अनुभव मला साधारण 2 वर्षांपूर्वी आला होता। मला हायकिंगला जायची आवड आहे। कधी ग्रुप सोबत तर कधी एकट्यानेही मी हायकिंग करायला जात असतो, कारण प्रत्येक वेळी ग्रुप तयार असेलच असे नाही। तर मी एकदा हायकिंगसाठी आमच्या गावातील द्रोणगिरी डोंगरावर गेलो होतो। पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे पावसाची रिपरिप सुरूच होती आणि अशाच वातावरणात हायकिंग करायला जायची खरी मजा असते। मी जास्त विचार न करता आवश्यक ते सामान घेऊन एकटाच निघालो। काही वेळात मी डोंगराच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो। तिथलं वातावरण खूपच आल्हाददायक होतं। साहजिकच वाऱ्याचा प्रवाह जास्त होता, पण त्यामुळे सगळा परिसर खुलून निघाला होता। थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात तिथेच बसलो। सोबत आणलेले स्नॅक्स खाल्ले, पण तो परिसर आणि ते वातावरण इतकं छान होतं की तिथून निघायची माझी इच्छाच होत नव्हती। मी इतका मग्न झालो की बरेच तास तिथेच बसून राहिलो। याच वेळात कधीतरी पाऊसही थांबला। बघता बघता संध्याकाळ झाली आणि अंधार पडायला सुरुवात झाली। वेळ पाहिली तर 5:30 पावणे 6 होत आले होते। मी आवरून तिथून निघण्याची तयारी करू लागलो। डोंगर उतरायला सुरुवात करतच होतो, तितक्यात मला काही लोकांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला। वारा असल्यामुळे मला आवाजाची दिशा कळायला अजिबात वेळ लागला नाही। उतारावर एका बाजूला 2 ते 3 मोठी झाडे होती। आवाज त्याच्या मागून येत होता। कुतूहल म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेने चालत गेलो, कोण आहे ते पाहायला। मी जसजसे त्या आवाजाचा माग काढत पुढे जाऊ लागलो, तसे तो आवाज नीट ऐकू येऊ लागला। तो आवाज साध्या बोलण्याचा नव्हता, तर काही लोकांच्या एकत्र मंत्र पुटपुटण्याचा होता। पण मला ती भाषा कळत नव्हती। मी अलीकडच्या एका मोठ्या दगडाचा आडोसा घेऊन लपून बसलो आणि त्या भागात डोकावून पाहू लागलो। मी जे दृश्य बघितले ते पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला। जणू एखाद्या स्वप्नगतच मला वाटू लागलं। तिथे 2-3 नाही तर तब्बल 6 जण होते। ते सगळे एका वेगळ्याच भाषेत मंत्र पुटपुटत होते। त्यांनी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली होती। गळ्यात हिरव्या मण्यांचा हार घातला होता आणि या सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे ते 6 जण जमिनीपासून साधारण 1 फूट हवेत तरंगत होते। ते ज्या भागात होते तिथले गवत त्रिकोणी आकारात जळलेले दिसत होते। हा इतका विचित्र आणि भयान प्रकार मी पहिल्यांदाच पाहत होतो, त्यामुळे मी इतका घाबरलो की तिथून पळायला मी झटकन मागे वळलो। तर त्यांच्यातला एक जण अचानक माझ्या समोर उभा दिसला। तो अगदी माझ्या जवळ उभा होता। कदाचित त्यांना माझी चाहूल लागली असावी, मला काही कळणार तितक्यात त्याने घट्ट आवळलेली हाताची मूठ माझ्या समोर धरली आणि उघडली। त्यात असलेली हिरव्या रंगाची राख माझ्या चेहऱ्यावर फुंकली आणि मी जागीच बेशुद्ध पडलो। जाग आली तेव्हा मी डोंगराच्या पायथ्याशी पडलो होतो। मी उठून तसाच घरी निघून आलो। आजपर्यंत मी ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती। मी जो प्रसंग अनुभवला तो नक्की काय होता, ती लोक कोण होती, तिथे काय करत होती, याबद्दल मला काहीच माहीत नाही आणि ते माहीत करून घेण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही।
घडलेला भयानक प्रकार कदाचित एखाद्या रिच्युअल म्हणजे काळ्या जादूचा विधी असावा. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर यश गायकवाड यांनी पाठवला आहे. प्रसंग माझ्या वडिलांसोबत घडला होता, जो साधारण 10 ते 11 वर्षांपूर्वीचा आहे. माझे बाबा तेव्हा पोलीस खात्यात होते. त्यांना बऱ्याचदा नाईट शिफ्ट मिळायची. त्या दिवशी 9:45 रात्रीचे जेवण आटोपून ते आपल्या ड्युटीवर जायला निघाले. त्यांना एका मोठ्या बिल्डिंगची ड्युटी होती. ती तपासायची आणि मग तिथेच थांबायचे. त्यांच्या सोबत त्यांचा एक सहकारी मित्र होता. साधारण 12च्या सुमारास त्यांनी संपूर्ण तपासणी करून लॉबीमध्ये बसायची व्यवस्था केली. काही वेळानंतर ते डोळे मिटून पडून राहिले. साधारण 2च्या सुमारास त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून ते उठले. अस्वस्थ वाटण्याचं कारण म्हणजे त्यांना छातीवर भार असल्यासारखं वाटत होतं, जणू काही त्यांच्या छातीवर कोणी बसलंय. त्यांनी आपल्या सहकारी मित्राला हाक मारली. त्या मित्राने काय झाले विचारल्यावर बाबांनी काय वाटतंय ते सांगितलं. त्यावर तो म्हणाला की कामाच्या तणावामुळे तसे जाणवत असेल. जास्त विचार करू नकोस, थोड्या वेळ झोप हवे तर. बाबांनी झोपायचा प्रयत्न केला आणि त्यांना एकदम गाढ झोपही लागली. सकाळ झाली तसे त्यांना खूप थकल्यासारखे आणि शरीरात त्राण नसल्यासारखे जाणवू लागले. ते कसे बसे घरी आले. आल्या आल्या सगळा प्रसंग आजीला सांगितला. आजीने काळजीपोटी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा तिला कळले की बाबा तापाने फणफणत आहेत. माझ्या आजीला अशा गोष्टी पटकन जाणवायच्या. तरीही आधी डॉक्टरांना दाखवून पाहिले, पण त्यांचा ताप काही कमी होत नव्हता. काही दिवस उलटले, पण ताप कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. आणि या सगळ्यात बाबांची अवस्था खूपच खालावली होती. शेवटी आजीने निर्णय घेतला. तिने जास्त वेळ न घालवता बाबांना बाहेरची बाधा बघणाऱ्या एका वयस्कर बाईकडे घेऊन गेली. बाबा तापामुळे खूप ग्लानीत होते, म्हणून त्यांना काही कळले नाही. त्या वयस्कर बाईने पाहता क्षणी म्हटले की त्या दिवशी अमावस्या होती. हा घरी येताना एकटा नाही आलाय, तर कोणाला तरी सोबत घेऊन आलाय, म्हणून हा तापाने फणफणतोय. याला बाहेरची बाधा झालीये. त्या वयस्कर बाईने उपाय सांगितला. एक लिंबू ओवाळून घ्या आणि सोबत 2 अगरबत्त्या घेऊन त्या जागेवर ठेवून या. याची बाधा दूर होईल. तो उपाय केल्यानंतर पुढच्याच दिवशी बाबांचा ताप पूर्ण उतरला. ते एकदम ठणठणीत बरे झाले आणि नोकरीवर हजरही झाले. त्यानंतर बाबांना आजतागायत कसलाही विचित्र अनुभव आला नाही. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मन्या शार्दूल यांनी पाठवला आहे. काही दिवसांपूर्वी घरी असेच फॅमिली गेट टुगेदर ठेवण्याचे नक्की झाले. आम्ही आमच्या सगळ्या नातेवाईकांना घरी बोलावले. सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे जवळपास सगळे नातलग घरी यायला तयार झाले. त्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान सगळे घरी जमले. गप्पा सुरू झाल्या आणि बघता बघता जेवणाची वेळही झाली. 10, 10:30 सगळी जेवणं आटोपली आणि मग आम्ही सगळेजण बाहेर अंगणात गोष्टी करत बसलो.
रात्र झाली होती, त्यामुळे भूतांच्या गोष्टी सुरू झाल्या. एक एक करत सगळे आपला अनुभव सांगू लागले. मीच नाही, पण इतरही खूप मन लावून ऐकत होते. पण जेव्हा माझ्या वडिलांनी त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात केली, तेव्हा मात्र सगळेच गप्प झाले. ते एके दिवशी रात्री उशिरापर्यंत काम करत होते, त्यामुळे निघायला त्यांना उशीर झाला. रात्रीचा 1 वाजून गेला होता. आमच्या गावात येताना वेशीवर नदी लागते आणि अगदी नदीकाठाहून रस्ता जातो. त्या भागातून येत असताना त्यांना कसलासा आवाज ऐकू आला. त्या रात्री नदीच्या काठावर एक प्रेत जळत होतं. बहुतेक आमच्या किंवा शेजारच्या गावात मयत झालं होतं. सगळा परिसर शांत होता, त्यामुळे चितेच्या जळण्याचा आवाज त्यांना अगदी स्पष्ट ऐकू येत होता. आश्चर्य म्हणजे त्या जळणाऱ्या चितेजवळ कोणीही माणसं दिसत नव्हती. कदाचित कोणी थांबलं नसावं असा विचार करून ते जास्त लक्ष न देता पुढे जाऊ लागले. तितक्यात त्यांना जाणवलं की त्या पेटत्या चितेवर कसलीशी हालचाल होते. तसे ते त्या दिशेला निरखून पाहू लागले आणि त्यांना दिसलं की त्या जळत्या चितेवर जे कोणी होतं ते आता उठून बसलंय. ते दृश्य पाहून त्यांची पावलं जागीच खेळली. बघता बघता ते प्रेत चितेवरून खाली उतरलं आणि थेट त्यांच्या दिशेने चालत येऊ लागलं. ते काळीच पिळवटून टाकणारं भयान दृश्य पाहून वडील भीतीने थरथरू लागले. त्यांनी मदतीसाठी आजूबाजूला नजर फिरवली, पण त्या परिसरात त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. त्यांनी पुन्हा त्या चितेच्या दिशेने पाहिले, पण यावेळेस तिथे कोणीच नव्हते. फक्त चिता पेटत होती आणि तो पेटण्याचा आवाज. क्षणाचाही विलंब न करता ते थेट घरी निघून आले. ते प्रचंड घाबरले होते. आजीने वडिलांना देवाचा अंगारा लावला आणि तेव्हा कुठे त्यांना बरे वाटले. हा भयानक प्रसंग त्यांच्या तोंडून ऐकल्यावर माझ्यासोबत आमचे अनेक नातेवाईकही निशब्द झाले होते. त्यानंतर कोणीही कोणताही अनुभव सांगायची हिम्मत केली नाही, कारण बहुतेक सगळेच हा प्रसंग ऐकून खूप अस्वस्थ झाले होते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.